हाय हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल, मस्तच राहा. चला तर आज आपण गणपती बाप्पांसाठी वेगळा नैवेद्य म्हणजे मोदकाचाच नैवेद्य तो उकडीचा, जे मी पहिल्यांदा ट्राय करते. मी श्वेता आणि दिविषा चालू नारळ आणायला. श्वेताच्या घरी पण मोदक बनवायचे होते आणि माझ्या घरी पण. नारळ आणल्यानंतर मग हे श्वेताने फोडून दिलं. त्याचे मग मी असे बारीक बारीक तुकडे, कारण पूर्ण नारळ आम्हाला काढता नाही आला. इट्स ओके नाही यार, पूर्ण नारळाचं करणार काय, शेवटी ते मिक्सरमध्ये जाणार आहे आणि बारीक किसच होणार आहे. मग स्वच्छ नारळ धुवून घेतला आणि मग आम्ही त्याचा मिक्सरमध्ये असा बारीक एकदम किस करून घेतला. त्याच्यानंतर गुळ मी असा चिरून घेतला. म्हणजे असे खडे नको राहायला, पण तसे शेवटी 1-2 खडे राहिलेच होते. मग काय केलं, कढईमध्ये आम्ही तूप टाकलं आणि तो किस टाकला. तो किस थोडासा असा आपला कळतो, असं त्याचं टेक्स्चर बदलत आलं ना, समजून जायचं. मग त्याच्यामध्ये लगेच गूळ टाकला. 1-2 खडे राहिले होते, ते मेल्ट होण्यासाठी बारीक गॅस करून ठेवला. थोड्या वेळानंतर ते लगेच मेल्ट झाले. ह्याच्या आधीच मी बाकीच्या गोष्टी करून ठेवल्या होत्या. खसखस भाजून ठेवली होती, ड्रायफ्रूट्स तुपात रोस्ट करून चॉप करून ठेवले होते. नंतर नाही का करत बसलं तर किस करपून जाईल म्हणून. तर मग हे करत असताना मग मी नंतर हे कंडेन्स मिल्क कळत नसेल ना, सरळ गोठवलेलं दूध, आपण बर्फी वगैरे करण्यासाठी दूध गोठवतो ना, तसं दूध गोठवलं. मग ते दूध त्याच्यात टाकलं एक टेस्ट येण्यासाठी. खूप भारी टेस्ट येते, तुम्ही करून बघा, खवा खाल्ल्यासारखा लागतो. मग हे थोडंसं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्याच्यामध्ये मग मी खसखस टाकली, ड्रायफ्रूट्स टाकले आणि मग अजून थोडा वेळ परतवलं आणि मग थंड होण्यासाठी मी ते फॅन खाली घेऊन गेले, कारण मग ते करायचं होतं. मग इकडे मी उकड करायला ठेवली. प्रमाण कसं घेतलं होतं, हे हातात जे 1 डब्बा दिसतोय ना, तो 1.5 डब्बा पीठ घेतलं होतं. मग त्याप्रमाणे 1-2 असं, म्हणजे 1 वाटी पीठ असेल ना, तो 2 वाट्या दूध, किंवा 1 वाटी पाणी 1 वाटी दूध असं प्रमाण होतं. मी जास्त दूधच टाकलं होतं, कारण दूध होतं घरी, स्पेशली म्हशीचं दूध. आणि इतकं पांढरशुभ्र उकड झाली होती ना आपली, आणि मस्त अशी उकड. मी ते मॅशर होतं माझ्याकडे, कारण खूप गरम उकड असते आणि गरम असते, हे करायचं असतं. मग मी त्या मॅशरने हात बघा कसे गुलाबी झालेत, पोळत होतं ते. खरंच बायकांना ना, म्हणजे सहन करावाच लागतो, तेव्हाच खायला मिळतं. आई तर कोणी देत नाही. आणि त्यात हे मी पहिल्यांदा करते. ट्रस्ट मी गाईज, तुम्ही बिलीव्ह नाही करणार की पहिल्यांदा करूनसुद्धा इतके परफेक्ट. हे मोठे यूट्यूब चॅनलवाले कुकिंगचे किती घाबरवतात यार, ह्याची उकड अशी झाली पाहिजे, परफेक्टच झालं, नाहीतर बिघडूनच जाईल. उकडीचे मोदक म्हणजे एवढा मोठा टास्क, अरे बापरे. ते त्याचं नाव आणि ते प्रोसेस ऐकूनच घाबरून माणूस करायला घेत नाही. खरंच मी तर करायला नाही घेतलं एवढे दिवस, पण मी आज ठरवलं की नाही, हे करायचंच. ट्रस्ट मी, तुम्हाला वाटणार नाही की मी फर्स्ट टाईम करते, पण खरंच मी फर्स्ट टाईम केले होते. काही नाही, उकड थोडी जर ड्राय वाटली तर आपण एक स्टीम 2 मिनिटाची देऊ शकतो. मी काल तसं केलं, देऊन बघितलं, काही त्याच्यात वाईट नाही. टेस्ट तर इतकी अल्टिमेट झाली होती. मग मला विश्वास नव्हता बसत की यार मीच केले हे म्हणून. आणि श्वेताने पण मला हेल्प केली. आम्ही दोघींनी मिळून हे मोदक बनवलेत. बघा, हे कळीचे मोदक. माझ्या आईने जर बघितले तर तिला विश्वास नाही बसणार, की म्हणेल नाही तू नाही केले, कारण इतके छान झाले होते. दिसायला पण बघा ना, किती देखणे मोदक दिसतात. ह्यांना बघून ह्यांना खावंसं नव्हतं वाटत, बघत बसावं वाटत होतं. त्याच्यावर मी थोडंसं केसर लावलं, पण केसर इतकं ओरिजिनल नव्हतं वाटतं, कारण त्याच्यामध्ये कलर नाही उतरला. पण इट्स ओके, जाऊ दे. मग मी काय केलं, ह्याच्यामध्ये स्टीम देऊन घेतली आम्ही, या चाळणीमध्ये. आपण अजून कशात देऊ शकतो. ह्याच्यानंतर आम्ही मोदक काढले, 11 मोदक गणपतीचे, आणि बाकीचे जे उरलेले होते ते गोमातांसाठी केळीच्या पानामध्ये डब्यामध्ये काढले. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.